जय गुरु. जय गुरु. हं. जय गुरु. हा. जय गुरु. जय गुरु. दिसतंय का? नाही सर नाही अजून. येत. हा, दिसेल. जय गुरु. जय गुरु. हा. अं, ठीक आहे. आपण आधी 4 श्लोक, आपले पहिले 2 श्लोक झाले होते आणि तिसरा चौथा सुरू होता. हे कोण वाचेल पहिले 4 श्लोक? वाचा बघू कोणी. मी वाचू कसं वाचू? वाचू का? सुखदा वाचेल. हा. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच. किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्ग कर्म असं म्हणायचं असं ते कर्म संहितः संज्ञितः. हा. संज्ञितः असं. हं. संहितः. पुढचं पण म्हणू का सर चौथा? हो हो. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. हं. ते 2 जय गोष्ट. गुरु. दुसऱ्या दुसऱ्या श्लोकात हा नियतात्मभिः असं नाही म्हणायचं. हा नेयोसी नियतात्मभिः असं. भी हा ह्रस्व आहे निय ना. भिः हा असं. हा नियोती नियतात्मभिः. मभिः असं. मभिः हा. असं. नियतात्मभिः. हा, बरोबर. हा. मनीषाला वाचायचं आहे. मनीषा. हा. मनीषाला वाचायचं होतं ना. नाही तर मग सुरू करू आपण. परत वाचू का सर एकदम? हा, वाच. किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त आदिदैवं किमुच्यते अधियज्ञ कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवत्करो विसर्गः कर्म संजितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. हा. तुला मी आता भातू करू खायला. हा. तर काय आहे, संज्ञिता तुम्हाला वाटत असेल असं मी काल लिहिलं. हा. तिसऱ्या श्लोकामध्ये. हा. तर त्याचं कारण असं की तो स वरचा जो अनुस्वार आहे ना, ऍक्च्युली त्या अनुस्वाराची गरज नाहीये. तो अनुस्वाराचं रूपांतर आपण ज्ञ मध्ये केलेलं आहे आणि तो ज्ञला लागलाय. म्हणजे संज्ञा जे आपण म्हणतो ना, संज्ञा किंवा संज्ञा, ते खरं अनुस्वाराचं रूपांतर तो ज्ञ. ज्ञ हा कसा झालाय? ज आणि य, आणि जच्या आधी य येतं. त्यामुळे संज्ञा असं, संज्ञा असं. त्यामुळे ते सज्ञित तर नाहीच म्हणायचं. संज्ञित संज्ञित असं. समजलं? तर अनुस्वाराचं रूपांतर आपण य मध्ये केलं आणि तो पुढचा तो आहे तो ज्ञ. त्यामुळे संज्ञित असा.
समजलं हो उच्चाराचं? सर. हा, ठीक आहे. आता आपण काल सुरू केले होते आपण, तर पहिली 2 प्रश्न आपण बघितली होती. आणि म्हणजे पहिले 2 जे श्लोक होते त्यात तर अर्जुनाचे प्रश्न होते. काय काय? ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? नंतर अधिभूत म्हणजे काय? अधिदैव म्हणजे काय? अधिदैव यज्ञ म्हणजे काय? कसं काय ते? या देहामध्ये अधियज्ञ म्हणजे काय? आणि प्रयाण कालात तुला जे नियतात्मभी जे संयमी असे योगी जे आहेत ते तुला प्रयाण कालात तुझं स्मरण कसं ठेवतात, असे ते अर्जुनाने 7 प्रश्न विचारले होते, बरोबर? त्याचं आपण आता उत्तर बघायला सुरुवात केली होती. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः, असं, बरोबर? हम्म तर इथं आता कृष्ण सांगतायत की ब्रह्म म्हणजे काय? पहिला प्रश्न, की परमम अक्षरम जे आहे तत्व, म्हणजे परमम म्हणजे अल्टिमेट, हा, सगळ्यात मोठं, सगळ्याच्या ज्याच्या पलीकडे काहीच नाही असं, अविनाशी अक्षरम म्हणजे अविनाशी चिरंतन, हम्म असं जे काय तत्व असेल ते ब्रह्म, बरोबर? आणि हे आपण, मला वाटतं याची व्यवस्थित चर्चा आपण केली होती, नाही का? आता पुढचं अध्यात्मम, आता स्वभावोध्यात्म उच्यते, स्वभाव अध्यात्म उच्यते. आता आता अध्यात्म म्हणजे काय? तर प्रत्येक, म्हणजे त्या ब्रह्माचं जे प्रत्येक देहामध्ये त्याचं प्रतिबिंब, प्रत्यगात्म, म्हणजे ज्याला आपण जीवात्मा म्हणतो. परमात्म्याचं प्रतिबिंब हे जीवात्मा, बरोबर? तर ते जीव म्हणजे तो जीवात्मा आणि त्याचा स्वभाव. आता त्याचा स्वभाव म्हणजे काय? त्याचा मूळ भाव, त्या प्रतिबिंबाचं मूळ स्वरूप काय? खरं तर बिंबच आहे, नाही का? आणि मग आपण म्हटलं होतं की त्या प्रतिबिंबातून बिंबाकडे जाण्याची त्याची प्रवृत्ती, हं, बरोबर? सूक्ष्मातून स्थूलातून सूक्ष्माकडे, सूक्ष्माकडून अव्यक्ताकडे जाण्याचं जे त्याचं जे प्रवृत्ती, त्याला म्हटलं जातं अध्यात्म. आणि तो त्याचा स्वभाव, तो त्याचा स्वतःचा भाव आहे. म्हणजे जसं की म्हणजे ज्याला कोणी कोणी असं म्हणतात ना की पैसा पैशाला ओढतो, किंवा सजातीय मोठी वस्तू असेल तर ती छोट्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करून घेते, नाही का? बरोबर आहे ना? म्हणजे जगामध्ये हा सर्वसाधारण नियम आहे की प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे, मग त्याला कोणी गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणाल, काही म्हणू दे, पण ती आपल्याकडे ओढून घेते. तर तसंच हा जो, हे जे प्रतिबिंबाला जी बिंबाची ओढ असते, म्हणजे थोडक्यात जीवात्म्याला, प्रत्येगात्मा म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा हा बिंब किंवा आत्मा. तर म्हणजे त्या जीवात्म्याचा, आता इथे जीवात्मा म्हणजे आपण म्हणजे देहभावी असं पण म्हणू शकतो, कारण जीवात्मा देह आहे म्हणून जीव आहे, बरोबर? त्यामुळे त्या जीवात्म्याचं अत्यंत स्थूल रूप म्हणजे हा देह, बरोबर? पण त्याचं स्वभाव त्याचा काय आहे? तो तर आत्मरूप आहे, बरोबर? त्याचा त्याचं खरं रूप, स्वभाव, खरा भाव काय आहे? तर त्याचा आत्मभाव किंवा आत्मरूप जे आहे, त्याला ती जी ओढ असते आणि ती त्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते, त्याला म्हटलं जातं अध्यात्म, बरोबर? आणि जसं म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की
मनुष्याला नेहमी जे आपल्याला माहिती नाही ते समजून घेण्याची ओढ असते, नाही का? मग उदाहरणार्थ अगदी म्हणजे लाखो वर्षांपासून लोकांनी मग चंद्र, तारे, ग्रह वगैरे वगैरे, मग त्याचे निरीक्षण वगैरे, सगळ्या ज्ञानाची उत्पत्ती कशी झाली, नाही का? तर ती जेच आपल्याला समजत नाही किंवा जे आज आपल्याला गूढ वाटतंय, ते गूढ समजण्यासाठी ही म्हणजे तो त्या मनुष्याचा नैसर्गिक स्वभाव, नाही का, जे आपल्याला माहिती नाही ते समजून घेण्याचा. तर सगळ्यात जे गूढ आहे ते काय आहे? आत्मरूप. तर त्याचा जो प्रवास असा स्थूलातून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्माकडून अव्यक्ताकडे जो असतो, त्यालाच आपण अध्यात्म तत्व किंवा, पण त्याचं गीतेमध्ये त्याला म्हटलं तो त्याचा स्वभाव आहे. म्हणजे असं की त्याला तो विपरीत नाहीये. एखाद्याचा स्वभाव म्हणजे काय? त्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती असते त्याला आपण स्वभाव म्हणतो, नाही का? तर प्रत्येक जीवात्म्याचा स्वभाव जो आहे तो आत्मरूप जाणण्याचा त्याचा स्वभाव आहे. म्हणून तो अध्यात्म म्हणजे स्वभाव, असं इथं समजलेलं आहे, सांगितलं. समजलं का? हा कन्सेप्ट थोडा समजायला कठीण आहे. नाही, खूप कठीण आहे सर. ऍक्च्युली काय कळलं नाही इतक्या ह्याच्यामध्ये ना, हा अध्याय कळत नाहीये पटकन. हो, नाही नाही, पण कळत नाही म्हणजे असं की फार, पण मी आता सांगितल्यावर कळलं की नाही तुम्हाला? कारण या नाही. शब्दांवरनं तर काहीच कळत नाही, की पहिलं अक्षर जेमतेम कळतं की जे निरतिशय अविनाशी तत्व आहे ते ब्रह्म हे कळलं. स्वभाव हा अध्यात्म. त्या स्वभाव म्हणजेच अध्यात्म म्हणजे काय? स्वभाव म्हणजे अध्यात्म. प्रत्येक जीवा हा, तर तो जो अध्यात्म जे आहे, तर अध्यात्म म्हणजे अध्यात्माची व्याख्या काय? तर प्रत्येकाचा जो स्वभाव तो म्हणजे अध्यात्म. म्हणजे आपल्याला जे वाटतं त्याच्यापेक्षा अगदी ही विपरीत व्याख्या आहे, नाही का? तशी. पण म्हणूनच मी स्पष्टीकरण देतोय की त्याला स्वभावाला अध्यात्म का म्हणतात. कारण काय? दोन गोष्टी. एक, जसं बिंब आणि प्रतिबिंब, तसंच तो प्रत्येक आत्मा जो आहे म्हणजेच बिंबाचं प्रतिबिंब, त्याला जी एक नैसर्गिक ओढ असते बिंबाची, त्याला म्हटलं जातं म्हणजे तो त्याचा स्वभाव असतो आणि तो स्वभाव म्हणजेच अध्यात्म. म्हणजे कोणी म्हणू आपण की अरे मला अध्यात्माची ओढ आहे, पण म्हणजे ती काही फार विपरीत नाहीये किंवा ते फार अननॅचरल नाहीये, नाही का? अगदी थोडी जरी बुद्धी असली तरी काहीतरी जाणून घ्यायचं जे आपल्याला माहिती नाही ते, बरोबर? मग ज्यांना म्हणजे अध्यात्माची बिलकुल फोकस नाहीये त्यांचं म्हणजे त्याला काय म्हणायचं मग? काय काय ज्यांना अध्यात्माची बिलकुल ओढच नाहीये. कसं आहे सांगू का? मॅनेजमेंटमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मॅस्लो ट्रायंगल म्हणून एक कन्सेप्ट ऐकला असेल. आठवतो का कोणाला मॅस्लो ट्रायंगल? सर आठवतोय. आठवतोय ना? मॅस्लोज नीड हायरार्की ना. हो, त्याचा जो पिरामिड आहे, मॅस्लोज पिरामिड किंवा मॅस्लोज ट्रायंगल, तर त्यानुसार कसं असतं की सगळ्यात आधी मनुष्याला गरज असते अन्नाची, अन्नानंतर वस्त्राची, म्हणजे वस्त्र आणि निवाऱ्याची, बरोबर? मग त्याच्यानंतर त्याच्या ज्या बेसिक आवश्यक गरजा पूर्ण झाल्या, बरोबर, की मग पुढे पुढे त्याला जी वरती जी ओढ लागते ती अव्यक्ताची. तर हे जे सांगितलेलं आहे हे म्हणजे त्या मॅनेजमेंटच्या थिअरीच्या अनुसारच, नाही का? कम्युनिझमने विचार केला की मनुष्याची आधी आवश्यक गरजा पूर्ण होऊ द्या, पण आपलं सनातन धर्म म्हणतो की हो त्याच्याकरता शास्त्राची गरज आहे का? नाही.
प्रत्येकाच्या आवश्यक गरजा पूर्ण व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्याकरता मनुष्य कशाला पाहिजे, तर प्रत्येक प्राण्याचं ते प्राणी तेच करतोच, बरोबर, त्यात काही विशेष नाही. पण मनुष्य जन्माचा पुरुषार्थ कशात आहे, तर तो जो म्हणजे जे त्याच्या पुढच्या गोष्टी हे करण्यात आहे. कम्युनिझमने हे केलं की म्हणजे, आणि ते बरोबर आहे एका दृष्टीने. जेव्हा अत्यंत अत्याचार किंवा पिळवणूक होत होती आणि अक्षरशः मनुष्यांना जनावरांच्या पेक्षाही हीन दर्जाची वागणूक दिली जात होती, तेव्हा मनुष्य जनावरांसारखाच प्राण्यांसारखाच विचार करणार, बरोबर. पण एका सुसंस्कृत किंवा सभ्य संस्कृतीमध्ये, बरोबर, की जिथं मनुष्याला मनुष्याचा म्हणजे त्याच्या आवश्यक गरजा जेव्हा पूर्ण होतात, तेव्हा तो पुढचाच विचार करणार ना, की परत त्याच गुरफटून राहणार, नाही का. त्यामुळे त्या दृष्टीने मनुष्याचा स्वभाव हा अध्यात्मवादी आहेच. प्रत्येक जण ज्याचं पोट भरलेलं आहे आणि ज्याच्या बेसिक नेसेसिटीज आणि कम्फर्ट ज्याला मिळालेला आहे, तो हळूहळू अध्यात्माकडे वळणार आणि तो त्याचा स्वभाव. सर आपण इथे 6व्या काय का झालं माहितीये 7व्या का? अध्यायात, सॉरी, बोला स्वाती. थँक्यू. इथे मला असं वाटतं की स्वभाव म्हणजे त्याचा स्वभाव चांगला आहे, हा तो जरा खतरूड आहे, हा हे आपण स्वभावाला गुणविशेष असे लावतो आणि तो आता आपल्या डोक्यात असल्यामुळे हा स्वभाव कळत नाहीये असं झालंय. बरोबर, बरोबर. इथं म्हणजे स्वभाव हा अर्थ, हा शब्द दोन अर्थाने लावू शकतो. स्वभाव कुठून निर्माण झाला, प्रकृतीपासून. प्रकृतीजन्य जो स्वभाव आहे ना, तो भौतिक स्वभाव झाला. पण इथं जो स्वभाव, आध्यात्मिक स्वभाव जो म्हटलेला आहे ना, तो प्रत्येक जीवात्म्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती असं म्हणजे. अच्छा. सर असं म्हटलं तर चालेल का की माझा कर्ता कोण आहे, म्हणजे मी कसं काय घडलो बाबा, ही जी ओढ असते प्रत्येकाला बरोबर, जन्मापासून, ते बरोबर. जाणून घेण्याची ओढ म्हणजे माझा हा, स्वभाव किंवा अध्यात्म. बरोबर. ज्याला म्हणतात की जन्माला येताना माणूस म्हणतो कोहम कोहम, हा, मी हो काय हो काय हो असं. हो. हा, हा, आणि त्याचं उत्तर आहे सोहम. हो. हा, बरोबर. सोहम म्हणजे कहा अहम, मी कोण आहे, तो मी कोण, मी कोण. आणि नंतर त्याचं उत्तर जेव्हा त्याला कळतं पुरुषार्थामध्ये, तेव्हा त्याचा पुरुषार्थ, मग चौथा पुरुषार्थ सफल होतो, की सोहम म्हणजे सहा अहम, बरोबर. तर कोहम पासून जो सोहमचा जो प्रवास आहे, तो म्हणजे अध्यात्म. मला अजून एक असं म्हणायचं होतं की तुम्ही जे म्हणालात ना की मॅस्लोज लॉ, की पहिले फूड, क्लोथ्स, हाऊस, मग नंतर आपल्याला हे होतं, हम्म. तसंच आपण 6व्या का 7व्या अध्यायात पाहिलंच आहे ना की ज्याची व्यवस्थित झोप होते, ज्याला खाणं व्यवस्थित करतो, जो हे करतो, त्यालाच ध्यान लावण्यामध्ये हे आहे. तर ती जी प्रोसेस आहे त्याच्यात या गोष्टी झाल्या तरच तुम्ही त्या तत्वाचा शोध घेऊ शकता. हो, अगदी बरोबर. म्हणजे भरल्या पोटी ब्रह्मज्ञान. नाही नाही, म्हणजे भुकेल्या पोटी अध्यात्म शिकवण्यात काय अर्थ आहे, नाही का. हा, भरल्या पोटी ब्रह्मज्ञान. नाही, भरल्या पोटी असं नाही म्हणणार, पण म्हणजे भुकेल्या पोटी ब्रह्मज्ञानाचं नाही. अरे मला इथं 4 दिवस मी भुकेला आहे, मला आधी म्हणजे माझं लक्ष त्या ध्यानामध्ये जाईल की म्हणजे चित्त लागेलच कसं, स्थिर होईलच कसं, नाही का, असं, बरोबर. तर इथं आता हा जो आहे ना, हा अध्याय त्या अर्थाने वेगळा आहे. अक्षर ब्रह्मयोग किंवा तारक ब्रह्मयोग असं म्हटलं जातं, की इथे एकदम थोडस वरच्या लेवलला नेलं जात आहे आपल्याला. हम्म. तर सर ही एक नैसर्गिक ओढ पण असते नाही, त्यामध्ये काही आर्थिक स्थितीवरती किंवा एखाद्या पिरियडवर अवलंबून नाही, ती मानसिकताच असते आपली किंवा परंपरा असते. नाही नाही, पण कसं आहे, बरोबर आहे. मानस म्हणजे मार्क्सने तेच सांगितलं ना, की तुम्ही हे सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी शिकवू नका अध्यात्माच्या वगैरे. आधी मनुष्याच्या आवश्यक गरजा तुम्ही पूर्ण करा. प्रत्येकाला खायला आणि प्यायला रोजीरोटी मिळेल का, हा, कारण तिकडे म्हणजे किंवा विशेषतः रानटी किंवा असंस्कृत जगामध्ये असंच होतं ना, की मूठभर लोक उरलेल्या सगळ्या लोकांना जनावरांसारखंच वागवायचे ना, गुलामगिरी म्हणा किंवा काय, नाही का.
त्यामुळे त्या अवस्थेत ते कसलं अध्यात्म करणार? त्यामुळे आणि त्या दृष्टीने साम्यवादाचं ते बरोबरच आहे की जोपर्यंत अध्यात्म कधी अध्यात्म कसा कुठे प्रकट होणार? साम्यवाद असल्याशिवाय अध्यात्माचं प्रकटीकरण होऊच शकत. साम्यवाद म्हणजे मनुष्याला जोपर्यंत मनुष्याविषयी समान भाव नाही, बरोबर, ज्या संस्कृतीमध्ये एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला आपल्या समान मानत नाही, तोच माझ्या दृष्टीने साम्ययोग किंवा साम्यवाद आहे. तोपर्यंत अध्यात्म कुठला टिकणार आहे, नाही का? ते मग एकमेकांच्या उरावरतीच बसणार किंवा खून खराबा किंवा तोही सारखंच होणार ना, नाही का? नाही म्हणजे कसं आमच्या लहानपणी आम्ही काही फार काही श्रीमंत नव्हतो किंवा काही नव्हतो, पण घरामधलं वातावरण तसं असायचं की ऑटोमॅटिक ते नाही पण अध्यात्माकडे वळलं जायचं. अगदी बरोबर. पण तुम्ही बघा, हा जो म्हणजे जो कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा हा जो म्हणा, याला 2 वेळा आपल्याला जेवायला भले अगदी पंचपक्वान्न नसतील मिळत, पण 2 वेळा हा. जेवणाची भ्रांत नव्हती कोणाला. तेव्हाच तो हा, तेवढं होतं. हा. पण आता मला आठवतं, म्हणजे मला एकदा अक्षरशः म्हणजे 5वी-6वीतली गोष्ट आहे. आमच्या वर्गात 3-4 मुसलमान मुलं होती. म्हणजे मुसलमान ही इन्सिडेंटल झालं, तसं हे नाही. पण त्यांनी अक्षरशः म्हणजे त्यांचं लाईफ कसं होतं, आणि तेव्हा आता सारखं फ्रीबीज किंवा रेवडी नव्हत्या, फुकट धान्य नाही, वगैरे नाही. तेव्हा, बरोबर. त्या काळामध्ये मला आठवतं की ते मुलं सांगायचे की वडील आमचे संध्याकाळी 6-7ला येतात. 7ला आल्यावरती मजुरी करून त्या मजुरीतनं आम्ही हो. धान्य आणतो, धान्याचं दळण आणतो. 8:30-9ला चक्कीतनं ते दळण येतं, मग जेवण होतं हो. आणि आमचं 10 वाजता जेवण होतं. म्हणजे रोजचं हातावर पोट ज्याला म्हणतात तसं अगदी, नाही का? म्हणजे सकाळची चहाची पुडी आणण्यापासून रात्रीच्या अगदी. जेवणापर्यंत. आणि अगदी चमचावर तेल लोक म्हणजे मी पाहिलेलं आहे, चमचावर तेल हो. विकत घेणार आहेत, नाही का? ती तसं. फेज होती प्रत्येकाच्या आयुष्यात तेव्हा. हा, त्यामुळे ते म्हणजे तर त्या अवस्थेत कुठलं अध्यात्म शिकवणार आपण, नाही का? ते पण आजही तरी जो ते युरोपमध्ये अफ्लुएंट क्लास जो आहे ना, तो असं हम्म. कुठल्याच याला मानत नाही की नाही आम्हाला कोणताच धर्म नको किंवा कुठलीच विचारसरणी नको, आम्ही आमचं जगतो पण जगतो. याही विचाराचे काही लोक आहेत. हो, नाही ते शेवटी आहे. पण इथं जे म्हटलेलं आहे की म्हणजे जो मनुष्य, म्हणजे आता इथं हे जे सगळं आता पुढचं जे विवेचन आहे ना, ज्याला सभ्य संस्कृती ज्याला म्हणतो आपण, सभ्यता, हा, त्याविषयी म्हणजे हे ज्याला जनावर किंवा पशूंकरता हा तत्वज्ञान हे नाहीच आहे गीतेचं. हो, नाही, बरोबर त्याचं आहे. हा, नाही का? कारण हे बरोबर. तुम्ही टोळीवाल्यांना किंवा पशु तुल्य असलेल्या लोकांना सांगूच शकत नाही, बरोबर. ओके. आता पुढचं वाक्य अजून महत्वाचं आहे. हा, हा, बोला. तर म्हणजे याच्यात बेसिक अझम्पशन असं आहे की एक तर तुमचं काय म्हणू, बेसिक नीड्स तुमच्या कम्प्लीट पाहिजेत आणि तुम्ही सुसंस्कृत पाहिजे, त्याच्यासाठीच आहे हे. शेवटी असं आहे ना की कुठलंही साहित्य, कला, संस्कृती हे सगळे म्हणजे भुकेल्या पोटी कसलं काय, नाही का? असं. हो ना, हो ना, बरोबर हा. आहे सर. कळलं, पण आलं लक्षात. पण त्याचबरोबर आपली संस्कृती असंही सांगते की नुसतं आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मिळतात पशुवीर नराणा, नाही का? म्हणजे हो, हो. आहार निद्रा भय आणि मैथुन हे तर पशुजीवन आहे. मग पशु- त्यात तुम्ही मग मनुष्य काय मग, असं, नाही का? करेक्ट, असं. बरोबर, आलं लक्षात सर. आणि पुढचं जे त्यांनी मला कर्म म्हणजे, हा, बोला पल्लवी म- तुम्ही. मला एक सांगावं असं वाटतं, आता सुद्धा आपल्या सुशिक्षित सुसंस्कृत आपण राहतो त्या ह्याच्यामध्ये गीतेकडे ओढ किती जणांना आहे? म्हणजे हो ना. आता सुद्धा ऐका म्हणतात की हे नाही बाई, ते मला आता माझे बाकीचे इतके उद्योग आहेत की ते मला काही सुचत नाही. असे म्हणणारे सुद्धा आहेत, नाही शेवटी का? काय त्या व्यक्ती तेवढ्या, हा बरोबर. हो, ठीक आहे. हा, आणि नाही, व्यक्ती तितक्या आणि म्हणजे त्या आणि खरं तर आणि सगळं आता आणि आणि खाणं पिणं दुसरं व्यवस्थित आसक्ती. सुस्थितीत आहेत, पण तरी हा, सुद्धा त्यांना ते कुठे नाटकाला द्यायचं, कुठे सिनेमाला द्यायचं, ही सगळी जी प्रलोभन आहेत ती सोडून इकडे यावं असं वाटतच नाही ना. आता ठीक आहे. म्हणजे हा, तेवढी आसक्ती त्यांची आता एवढी झालेली आहे. हा. हा, त्याला असं. बरोबर. ताई, त्यांची वेळ अजून यायची आहे हो. वेळ अजून परमेश्वराने यायची. त्यांना बोलून घेण्याची वेळ हा, यायची एक्झॅक्टली. हा. आहे. हा,
हे असं एक्झॅक्टली. काही फार आपण त्यांची वेळ येईल असं. येईल असं. तर हा. हा, योग्य वेळ येईल या असं. जन्मी कोणत्या तरी जन्मी येईल. तर कधीतरी येईल म्हणजे आपण विचार करणारे कोण त्याचं, नाही का असं. हा, तो काही आपला प्रॉब्लेम नाही म्हणजे असं. हम्म. आणि पुढचं फार महत्वाचं आहे. भूतभावोद्भव कर विसर्ग कर्म संनिता. तर आता हे अध्यात्माचा स्वभाव म्हणजे अध्यात्म हे तर समजायला एक वेळ सोपं आहे. पण इथं ते काय म्हणतात, भूत भाव उद्भव करः विसर्गः कर्म संनितः. आता कर्म म्हणजे काय? हम्म. तर ते सगळं हे जे प्रकट सृष्टी जी निर्माण झाली, हम्म, पंचमहाभूतांची जी सृष्टी निर्माण झाली, हम्म, सगळ्या प्राणी मात्रांची, तर त्यांचा जो सद्भाव, हम्म, त्यांचा जो सद्भाव, आता इथे सद्भाव हा फार महत्वाचा शब्द आहे ना. सद्भाव म्हणजे काय? तर परत इथं पशूंचा भाव नव्हे, पशुभाव नाही, तर सद्भाव म्हणजे काय? त्याग. हम्म, इथं की ज्यांनी हे यज्ञचक्र किंवा सृष्टीचक्र जे चालू अव्याहत सुरू राहतं त्यागामुळे, हम्म, आणि त्यालाच म्हणूनच विसर्ग असं म्हटलेलं आहे. विसर्ग म्हणजे काय? विसर्ग, विसर्ग म्हणजे काय? विसर्जन, बरोबर. तर त्यांनी जो म्हणजे इथं आता यज्ञाचं उदाहरण दिलेलं आहे, लौकिक यज्ञाचं. चरू आणि हवी यज्ञामध्ये जसे टाकतात, वाहतात, म्हणजे त्याचा त्याग केला जातो. आणि त्या त्यागापासून जसं सृष्टीचक्र सुरू राहतं. कुठला तो श्लोक आहे? अन्नाद भवती पर्जन्य. कुठल्या विषयात आहे म्हणा बघू. हा, यज्ञात भवति पर्जन्यो पर्जन्यादन्न संभवः. हा, तोच ना? हा, हा, बरोबर. पुढे. हा, हा, पुढे काय? नाही नाही, पण त्याचं हे यज्ञाशी संबंध आहे ना तो, म्हणजे. हो 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 हा, हो. हा, म्हणजे बरोबर. यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञापासून, यज्ञ म्हणजे काय इथं? त्याग. त्यागापासून पर्जन्य, पर्जनापासून परत अन्न, अन्नापासून जीव, जीवापासून परत अन्नापासून म्हणजे अन्न म्हणजेच वनस्पती, वनस्पतींपासून प्राणी मात्र आणि जीव, जीवांच्या त्यागापासून किंवा कर्मापासून परत यज्ञ, यज्ञापासून पर्जन्य, पर्जन्यापासून सृष्टी. हे जे यज्ञचक्र किंवा सृष्टीचक्र जो आहे, तर त्यात जे कर्म म्हणजे यज्ञ कर्म, ते यज्ञ कर्म म्हणजे तो जो यज्ञ आहे आणि तो भूतांचा सद्भाव आहे. तर तो जो सद्भाव आहे त्यालाच कर्म असं म्हटलं. म्हणजे परत इथं पशु प्रेरणा नाही, पशूंचा भाव नाही, तर म्हणजे म्हणजे ज्याला आपण संस्कृती, जो त्यागभाव जो आहे, हा, तो, आणि त्यांनी केलेला विसर्जन, हा, त्या भूतभाव उद्भव करा विसर्ग, म्हणजे भूतांचा, प्राणीमात्रांचा असा भाव की ज्यानं विसर्गाचा उद्भव झालेला आहे. विसर्ग म्हणजे त्याग. त्या त्यागाचा उद्भव झालेला आहे, त्याला कर्म अशी संज्ञा आहे. कर्म म्हणजे सत्कर्म थोडक्यात, जे आपण थोडक्यात जाणीजे यज्ञ कर्म म्हणतो आपण ना, वदने कव गीता या श्लोकामध्ये. तर इथं गीता म्हणते की जसं अध्यात्म म्हणजे स्वभाव म्हणजे अध्यात्म, तसं यज्ञ कर्म किंवा त्याग, यज्ञामधलं प्रित्यर्थ केलेला प्राणी मात्रांकडून केलेला त्याग, हा विसर्ग, आणि त्याला कर्म अशी संज्ञा आहे. आणि असं आता आपण म्हणू शकतो की म्हणजे थोडंसं व्यापक दृष्टीने बघितलं तर अगदी प्रत्यक्ष यज्ञ, म्हणजे त्याग हा तर असू शकतो. पण जसं आता उदाहरणार्थ अगदी पशूंमध्ये पण आपण बघतो की एखादी जी आई असते, म्हणजे ती सुद्धा, म्हणजे जसं मनुष्यामध्ये असतं माता, जसं ती सुद्धा पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये ती सुद्धा आपला गर्भ पोसते, नाही का, स्वतःला किती त्रास होऊन. नंतर त्याला म्हणजे खाणं पिणं देते, पाजते वगैरे. म्हणजे आता हा सुद्धा यज्ञच आहे ना सृष्टीचक्राचा, नाही का. जसे पक्षी अगदी दाणा पाणी आणून आपल्या पिलांना त्यांच्या चोचीत भरवतात, नाही का. तर हा
सृष्टीचक्राचा हा यज्ञच आहे, नाही का? किंवा इव्हन तर अजून सुद्धा आपण म्हणू की कुटुंब संस्थेमध्ये आई वडील मुलांना म्हणजे स्वतः त्याग करून न ते त्यांना पोसतात, त्यांना शिक्षण देतात, त्यांना अन्न देतात, अगदी लहानपणी त्यांना शिकवतात वगैरे वगैरे, नाही का? तर हा जो सगळा भूतभाव उद्भव कर, आता ही जी आहे ही परत तो जो भाव आहे हा नैसर्गिक आहे. आणि परत मी सांगेन की हा भाव रानटी टोळ्यांमध्ये म्हणजे एक्स्ट्रीम उदाहरण घेतो मी कायम त्याचं, की पशु आणि मनुष्य यांच्यात फरक काय, तर पशुतुल्य जीवनामध्ये हे संभवत नाही. पण सभ्य जीवनामध्ये हे असतंच, म्हणजे नाही का? हा जो यज्ञ, चा जो सृष्टीप्रित्यर्थ जो म्हणजे सृष्टीचक्राकरता जो चाललेला यज्ञ आहे, तो यज्ञ म्हणजेच कर्म. म्हणजे इथं कर्म म्हणजे कुठलीही क्रिया भोगासाठी केलेली क्रिया म्हणजे कर्म नाही, या या विशिष्ट संदर्भामध्ये. हा, समजलं? तर अशा रीतीने कृष्णाने ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय, तर भूतभावोत्करः विसर्गः म्हणजे भूतांचा म्हणजे प्राणीमात्रांचा जो भावातून म्हणजे सद्भावातून जो उद्भव झालेला, ज्याचा उद्भव झालेला आहे असा विसर्ग म्हणजे विसर्जन, त्यालाच कर्म अशी संज्ञा आहे. समजलं? तर पण ह्याच्यात भूतभाव म्हणजे फक्त मनुष्य प्राणी हे नाहीये ना, भूतभाव नाही कोणताही नाही, प्राणी. म्हणूनच मी म्हटलं ना की जसं अगदी पक्षी म्हणजे प्राणी मात्र वगैरे वगैरे, इवन जरी आपण वाघ सिंह अगदी म्हणजे काय हिंस्त्र पशू जरी बघितले तरी त्यांच्यात सुद्धा बऱ्याच प्रमाणात जो सद्भाव असतोच ना. आपल्याला वाटतं ते हिंस्र आहे, पण त्यांच्या दृष्टीने इतर प्राण्यांना खाणं हे त्यांचं नैसर्गिक म्हणजे त्यांचं ते अन्न आहे ना, नाही का? बरोबर, ते सृष्टीचक्र आहे ते. ते आपल्या सृष्टीचक्र आहे ते. सृष्टीचक्राचा हा आपापला भाग हे हा करतात, हो, म्हणजे जसं आता कर्मच करतात त्या दृष्टीने मग. म्हणजे सिंहवीड सुद्धा शिकार करून आपल्या पिल्लांना भरवते, म्हणजे ती काही सगळं स्वतः खात नाही, नाही का? बरोबर आणि आहे. झाडं आणि आहेतच त्यागाच्या सगळ्यात मोठी हो हे. हो. हम्म. तर अशा रीतीने आणि म्हणजे थोडक्यात काय, कर्म आणि यज्ञ याचा त्यांनी घनिष्ठ संबंध जोडलेला आहे. कर्म म्हणजेच अर्थात सत्कर्म, की सत्कर्म हा यज्ञाशीच निगडित आहे आणि सत्कर्म मग करणे म्हणजेच यज्ञ. पण मग सत्कर्म सुद्धा रिलेटिव्ह टर्म आहे त्या त्या प्राण्यासाठी. अर्थात जसं मी म्हटलं की सिंहाने एखाद्या माणसाची शिकार केली तर ती, पण त्याच्या मनात दुष्ट भाव आहे का? नाही, नाही का? तो त्याचं तो काम करतो, त्याच्या दृष्टीने ते खायचंय. जसा बाकीच्यांचं जाऊ द्या, आपण सुद्धा वनस्पती तोडतो आणि कारण ते आपलं अन्न आहे ना, नाही का? म्हणून म्हणजे अहिंसेचं जे विवेचन आहे, अगदी ते विवेचन असंच आहे की अहिंसा म्हणजे पूर्ण अहिंसा कोणालाच कधीच शक्य नाहीये, पण कमीत कमी हिंसा करून आपला चरितार्थ करणे म्हणजेच अहिंसा. कमीत कमी हिंसा म्हणजे वनस्पती सुद्धा जर आपल्याला गरज नसेल तर तोडायच्या नाही, असं, नाही का? आणि नाहीतर तो मग त्याचा जर सृष्टीचक्राशी जर संबंध नसेल तर त्या वनस्पती अजिबात तोडायलाच नाही. सर ठिकठिकाणी झाडं तोडून मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बांधतायत, ह्याला काय म्हणायचं? ठीक आहे, म्हणजे तो नाही, पण तसा तसं एक बघायला गेलं तर मग जेव्हा मनुष्य जेव्हा जाणत राहत होता तेव्हा सगळीकडे जंगलच जंगल होते, मग प्रगती कशी झाली असती? नाही म्हणजे मनुष्याची परत पण परत प्रगती झाली नसती. नाही म्हणजे आता हा, ते कसं आहे ना की आता आपण कुठल्या ह्याच्यात म्हणजे सगळं रिलेटिव्ह आहे. म्हणजे आता अगदी आधी म्हणजे अगदी आधीच्या मनुष्यांनी सुद्धा झोपडी बांधण्यासाठी का होईना पण झाडं तोडलेलीच असणार, नाही का?
अगदी तेव्हा सुद्धा म्हणजे अगदी सुरुवात झाडं तोडण्याची सुरुवात ही तेव्हा पण झालेलीच आहे. किंवा आता शेती करण्यासाठी शेती अशी काही नैसर्गिक पठार मिळालं नाहीये कोणाला, नाही का? झाडं तोडून जमीन सखल करून समतल करून शेती, ज्याला आपण क्रॉप्स म्हणतो, तशीच करण्यात आलेली आहे ना. म्हणजे मोठमोठी झाडं जमीनदोस्त करूनच शेतीचं हे झालेलं. पण म्हणजे ते रिलेटिव्ह म्हणजे त्याचं किती आपल्याला म्हणजे म्हणूनच मी म्हटलं की परिमित हिंसा, कमीत कमी हिंसा करून हे करणं हे शास्त्रसंमत, नाही का? खांडववनाला पण तर आग लावली होती ना विस्तार करण्यासाठी. हो. आणि तिथं कृष्णा म्हणजे महाभारत. इथं त्याची हम्म. चर्चा झालेली आहे की ती प्राणी वगैरे म्हणजे हम्म. असं म्हणजे आणि ते शेवटी ते खांडववन हा जो आहे तोही एक सृष्टीचक्राचाच एक भाग आहे म्हणजे असा, नाही का? हम्म. कारण सेटलमेंट करायची तर तुम्हाला काही प्रमाणात वनं जी आहेत ती हे समतल करावी लागणार असं. पण तो वेगळा विषय अर्थात म्हणजे ओके. तर असं तर हे 3 कन्सेप्ट कळले म्हणजे पहिल्या म्हणजे ती पहिल्या श्लोकाचं ती म्हणजे अगदी पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय, याची 3 उत्तरं यांनी कृष्णाने तिसऱ्या अध्यायात दिलेली, तिसऱ्या श्लोकामध्ये दिलेली आहेत. बरोबर. हा. तर पुढचा श्लोक, अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. तर पुढच्या प्रश्नांचं उत्तर की अधिभूत म्हणजे काय, असं जे अर्जुनाने विचारलं होतं. आणि हाच आपल्याला प्रश्न म्हणण्यापेक्षा उपदेश 7व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगितलेलं की अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ तू जाण, हे सांगितलं होतं, नाही का? त्याचा आता इथं विस्तार. तर इथं भगवान सांगताय की अधिभूतम क्षरो भाव, क्षर हा भाव म्हणजे विनाशी, जे विनाशी भाव, भूत म्हणजे जे होतं, जे असतं नाही, अस्ति म्हणजे जे संस्कृतमध्ये आपण ज्याला अस्ति आणि भूभवती हे जे 2 धातू आहेत ना, मराठीत किंवा सगळीकडे आपण आहे असं म्हणतो, पण संस्कृतमध्ये त्याचं 2 वेगवेगळी क्रियापद म्हणजे धातू आहेत, नाही का? कारण का, जे होतं म्हणजे काय, पूर्वी नव्हतं म्हणून आता होतं, ते भूभवती. पण त्या भूभवतीपासून भूत हा शब्द झाला आणि अधिभूत म्हणजे त्या भूतांना धरून ठेवणारं जे तत्व आहे, बरोबर, या या सगळ्या विनाशी म्हणजे ज्यांचा ऱ्हास होणार आहे, अशी जी सगळी भूत आहेत किंवा प्राणी भूत सगळे, आता इथे प्राणी म्हटलं तरी वनस्पती पण आल्यात अर्थात, आणि अगदी जड पदार्थ पण आले, अगदी नद्यांपासून सगळं आलं. तर त्या सगळ्यातलं म्हणजे अगदी ग्रहगोल आणि तारका पण आल्या त्याच्यामध्ये अगदी. तर पण कारण हे सगळं विनाशी आहे. तर या विश्वातलं जे जे काय विनाशी तत्व आहे त्यातलं त्यांना धरून ठेवणारं जे तत्व आहे त्याला म्हटलेलं आहे अधिभूतम. बरोबर, समजलं ना? तर हा जो क्षर म्हणजे ज्याचा ऱ्हास होतो, ज्याचा विनाश होतो, हा जो भाव आहे आणि या भावाला म्हणजे या भावाने सगळे भूत म्हणजे म्हणजे त्यांच्यात एक कॉमन आहे, नाही का? तर ते जे तत्व आहे ते अधिभूतम. समजलं? अधिभूत. भूत म्हणजे प्रत्येक भूत हे वेगवेगळं आहे, पण त्यांच्यातलं कॉमन थ्रेड काय, त्यांच्यातलं तत्व काय, तर ते अधिभूत. म्हणजे त्यांचा जो विनाशीपणा जो आहे, बाकी प्रत्येक कोणी काळा असेल, छोटा असेल, 4 पायांचा असेल, 2 पायांचा असेल, वनस्पती हिरव्या असतील, अगदी दगड असेल, नद्या पाण्यात असतील, पण त्यांच्यातनं सामान्य, मला आपण लसावी म्हणतो, तो काय आहे, तर
क्षरहा भावहा, विनाशीपणा हे सगळ्यांमध्ये कॉमन आहे, नाही का? तर तो जो भाव आहे